जुन्नर तहसील विभागाचे नायब तहसीलदार गवारी साहेब व या विभागाचे मंडलाधिकारी आडसरे साहेब यांनी प्रत्यक्ष पाहणी करून आणि मोजणी अधिकाऱ्यांनी सुद्धा येऊन या ठिकाणी आज सकाळी मोजणी करून जो या येणेरे बारमणी रस्त्याचा प्रश्न निर्माण झाला होता, वाहतुकीचा अडथळा निर्माण झाला होता, या बाबतीत जो ग्रामपंचायत येणेरे आणि ग्रामस्थांनी जे अपील केलं होतं तहसीलदारांकडे की या ठिकाणी आम्हाला रस्ता खुला करण्यात यावा, त्या संदर्भात जुन्नर व आंबेगावचे विभागीय अधिकारी उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे साहेब व जुन्नरचे तहसीलदार सुनीलजी शेळके साहेब यांनी या उपोषणाच्या संदर्भात घेतलेली दखल अतिशय स्पीडने घेऊन या ठिकाणी आम्हाला जो दिलासा दिला, प्रथमतः मी त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. कारण प्रशासनाने या ठिकाणी आम्हाला खरं तर प्रांत साहेबांचा आणि तहसीलदारांचा आभार मानण्याचे कारण असं आहे की आज राज्यभरातून या ठिकाणी लाखो शिवभक्त या ठिकाणी किल्ल्यावर येणार असताना आपल्या तालुक्यात एखादं उपोषण होणं हे सुद्धा आपल्या तालुक्याला भूषणावं नाही. परंतु आपण पाहिलं आहे का संबंधित व्यक्तींनी कालपासून जो कंपाऊंड करण्यासाठी जो स्पीड पकडला आणि अक्षरशः तुम्ही आल्यानंतर मंडलाधिकाऱ्यांना सुद्धा का आपण काम बंद करणारे कोण या पद्धतीने जर विचारणा होत असेल तर त्या ठिकाणी उपोषणाशिवाय आम्हाला पर्याय नव्हता. आणि माझं साहेब आपणास आणि तमाम येणेरच्या मायबाप जनतेला आव्हान आहे की या ठिकाणी आज जे मीडियामध्ये समोरच्या प्रतिवादींनी जे सरपंचांवरती आरोप केले का सरपंचांच्या खाजगी प्रॉपर्ट्यांवर गेले, माझं एक म्हणणं आहे सरपंचांची काय खाजगी प्रॉपर्टी असेल ती असेल, परंतु प्रश्न तुमच्या रस्त्याचा होता. तुमच्या रस्त्याच्या प्रश्नाच्या संदर्भात तुम्ही गावाची दिशाभूल करून तुम्ही रस्ता हा, कारण साहेब हा जो रस्ता आहे 2011 साली हेच रस्त्याने जाणारे शकीलभाई पठाण यांच्या सहीने त्या रस्त्याची मागणी आहे. आज फक्त जमीन त्यांच्या भावाच्या वाट्यावर गेली म्हणून तुम्ही जर भावाला जमिनीचा रस्ता मिळू नये म्हणून गावाला वेठी धरत असाल तर आम्ही या गोष्टीचा निषेध करतो. आणि माझी त्यांना हात जोडून विनंती आहे, कृपया व्यक्तिगत काय कोणाच्या काय असतील त्या व्यक्तिगत याच्यावर न जाता हा विषय गावाचा आणि संबंधित व्यक्तींचा आहे. सरपंचाच्या खाजगी गोष्टीचा इथं आणायचा कुणी प्रयत्न करू नये. कारण आपण काचेच्या घरात राहत आहोत, प्रत्येकाने याचं भान ठेवा. कारण आम्हालाही तोंड उघडायला लावू नका. मी विनंती करतो त्यांना की आपणही चांगल्या ठिकाणी आहात, आपण आपलं तुम्हाला लकला, परंतु या ठिकाणी हा प्रश्न गावाचा आहे. गावासाठी आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसत आहेत. सरपंचाची 1 इंच जमीन या रस्त्याला नाही, परंतु ज्यावेळेस प्रश्न जनतेचा येतो त्यावेळेस सरपंच हा तमाम जनतेने दिलेला असतो. आणि मला दुसऱ्या एका गोष्टीचा जाहीर निषेध करायचा की त्यांनी जो या गोष्टीला धार्मिक राजकारण द्यायचा प्रयत्न केला याचा मी जाहीर निषेध करतो. कारण येणाऱ्या गावातील माझे हिंदू मुस्लिम इतक्या गुण्यागोविंदाने वागत आहेत. आज साहेब आम्ही सांगतो का माझ्या येणाऱ्या ग्रामपंचायतच्या अखेरीत 3 महिला या 3 वर्षामध्ये आम्ही मुस्लिम समाजाच्या त्या ठिकाणी नियुक्ती केलेली आहेत. आम्ही आमच्या वार्डमधून महिला प्रतिनिधी म्हणून ज्यावेळेस सदस्य दिल्या त्या बिनविरोध महिला ह्या मुस्लिम समाजाच्या दिल्या. इतका आम्ही आमचा मनाचा मोठेपणा आणि या ठिकाणी येणाऱ्या गावातील हिंदू मुस्लिम इतक्या गुण्यागोविंदाने या ठिकाणी वागतात. कुणी बाहेरून येऊन मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू नका. येणेरचे मुस्लिम बांधव सुद्धा आमचेच आहेत. त्या ठिकाणी उद्या त्यांच्या मशिदीचा प्रश्न येईल, कुठे जमिनीचा प्रश्न येईल, आम्ही त्या ठिकाणी राक्षांच्या पाया पडू, परंतु तिथं कुठंही येणाऱ्या गावातील मशिदीच्या जागेला किंवा कब्रस्तानला धक्का लागणार नाही ही सरपंच म्हणून मी तमाम माझ्या येणेरच्या मुस्लिम बांधवांना या ठिकाणी आश्वासित करतो. आणि माझं एक आव्हान आहे की या ठिकाणी जे संबंधित व्यक्ती आहेत आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा माझी दोन्ही पार्ट्यांना विनंती आहे, हात जोडून पाया पडून विनंती आहे की तुम्ही फक्त रस्ता लोकांना द्या. तो फक्त 12 फुटाचा द्या, कुणी 10-20 फुटाचा आम्हाला अजिबात नको. तुम्ही 6-6 फुटाचाच द्या. 12 फुटाच्या रस्त्यात सगळी जनता समाधानी राहील. आणि कुणी विनाकारण एकमेकावर आरोप प्रत्यारोप करून गावाची दिशाभूल करून आपण या ठिकाणी करू नका. कारण प्रत्येक जण काचेच्या घरात राहतो याचं प्रत्येकाने भान ठेवा. आणि या ठिकाणी मी माझ्या सुटमेत आमचे 4 जण या ठिकाणी अजून दत्तात्रय राक्षे असतील, कैलासदादा ढोले असतील, विलासदादा ढोले असतील आणि सतीशभाऊ राक्षे असतील, हे 5 जण आणि महिला सुद्धा या ठिकाणी उपोषणाला बसल्या होत्या. म्हणजे मी सांगतो की जवळजवळ 10 जण या ठिकाणी उपोषणाला होते. आणि 10 जणांमध्ये आणि अनेक लोकांनी या ठिकाणी येऊन येणेरच्या माझ्या तमाम तरुण वर्गांनी असेल, येणेरच्या ग्रामस्थांनी या ठिकाणी भेट देऊन या उपोषणाला पाठिंबा दिला. कारण शेवटी प्रश्न ज्यावेळेस गावाचा असतो त्यावेळेस सगळं गाव एक होतं. कारण तमाम येणेरकर हा फक्त विकासाच्या मागं असतो. कुणी इथं गावात धार्मिक राजकारण करून किंवा कोण मगाशी तर एक मला वाटतं शकीलभाई पठाण यांना माझं आव्हान आहे का आपण
उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्याचं उदाहरण म्हणजे योगी आदित्यनाथांना बुलडोजर संबोधून गावात आपण विटंबना करणं योग्य नाही. आपण आपलं धार्मिक राजकारण जागेवर ठेवा. त्याला ही समज द्या, जे गाव करील ते राव करू शकत नाही. त्याला ही समज द्या, जे गाव करील ते राव करू शकत नाही. 100% भाऊ. कारण मी एक आजही सांगतो का ज्यावेळेस शकीलबाईचा रस्ता कॉलेज मागे ओपन करायचा होता त्यावेळेस तत्कालीन सरपंचांशी भांडण करून आम्ही त्यावेळेस रस्ता खुला केला. आम्ही त्यावेळेस म्हटले नाही की शकीलबाई मुस्लिम समाजाचे आहेत, परंतु या ठिकाणी जो जातीयवादाचा रंग दिला जातो या गोष्टीचा निषेध करत असताना माझी अजूनही त्यांना हात जोडून विनंती आहे, पाया पडतो बाबांनो, सलीम पठाण शकीलबाईचाच भाऊ आहे, त्याचा सुद्धा सारखा फोन येतो का रस्त्याचं काय झालं. म्हणजे आपल्या भावासाठी जर जो माणूस रस्ता द्यायला मागे पुढे होत असेल तर अशा माणसांना माझी विनंती आहे की गावाच्या भावाच्या नादी लागू नका, गावाचं नुकसान करू नका आणि रस्ता खुला करा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.